हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आपण आता आहे मनपाच्या इथे. आज 9 जुलै आहे आणि पालखी प्रस्थान झाले, म्हणजे आळंदी आणि देऊळची पालखी, म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता शिवाजीनगरमध्ये एंटर झालं आणि आपण आता ते दर्शनासाठी आलोय. तर तुम्हाला मनपाचा ब्रिज दाखवतो, किती गर्दी आहे बघू शकताय. वारकरी यायला लागलात आणि दाखवतोय बघू, हा ब्रिज बघा. ते पूर्ण दगडूशेठ पर्यंत कशी गर्दी असेल. चला तिकडे जाऊन दाखवते मला गायचं. गायज एक विठ्ठलाच असं रूप करून आलेलं एक स्कूटीवर मामा. एक मिनिट ते टेबल थांबू देत दाखवतो. बघू शकता पूर्ण विठ्ठलाचं रूप करून आलं. सकाळी 4 पासून ते फिरतात पूर्ण असं. छोटी मुले बघा एकदम प्रॉपर. काय बघू शकता तुम्ही किती भक्तिमय वातावरण झाले. हे असं सगळे वारकरी यायला लागला. जास्त भक्तिमय झालतात. तुळशी आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तुळशी किती वज्जे असेल बघा. हे डोक्यावरून घेऊन चालत आलं. भक्ती किती आहे बघा तुम्ही. आणि तुम्हाला वय बघा त्यांचं. तुम्हाला पुण्यात असून पण यायचं होत नाही. यायचे आहे त्यासाठी आम्ही थांबलोय, पण अजून 1 तास लागल. मग मी आणि कृष्णा म्हणलो थोडं त्या कॉर्नर पासून येणार आहे ना, मग तिकडे जायचं आहे. तिथून मग त्याच्या पालखी सोबतच येईल आम्ही पण. तर तिकडे गर्दी पण आहे खूप, मग तिकडे जास्त त्या साईडनंच आम्ही चालत येईल. मग ना इथं थांबून इथं खूप वेळ थांबलो. मुलं आता त्या साईडला जाऊ कॉर्नरला, JM कॉर्नर पासून येणार आहे. आम्ही JM रोडला आलोय. कॉफी प्यायची आणि JM रोड तुम्हाला दाखवतो 1-2 मिनिटं कॉफी घेऊन झाल्यानंतर. पूर्ण रोड पॅक आहे, सगळे वारकरी आहेत. दाखवतो तुम्हाला 1-2 मिनिटं द्या मला. बघा JM रोडचं दृश्य इकडून यायला लागले. हा इकडं बघा. चला आता आम्ही पालखीच्या मार्गावर जातो. कसं पाहिजे पालखी थोड्याच अंतरावर आलं. त्यावर तुम्हाला दाखवतो गाईस. आम्ही पण दर्शन घेतो. मनपूर्वक स्वागत. तुकोबारायांचा प्रसाद
त्यामुळे आपल्या नशिबी तेवढाच मी पालखीचं दर्शन घेतलंय मी आणि कृष्ण. गर्दी अजून गर्दी आहे. पालखी गेली पुढे लय गर्दी होती आणि दर्शन नीट घेता आलं नाही. ढकलत होतं. हा JM रोड बघू शकतो. पूर्ण अजून गर्दी आहे. आणि पालखीकडे डेक्कन कॉर्नर पासून पुढे गेला तर एकच संत तुकाराम महाराज यांची पालखीचं दर्शन घेतले आम्ही. तर गायचं ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.